हा डिव्हाइस काय डिव्हाइस आहे त्याचं एससीआरचा फॉर्म आहे सिलिकॉन कंट्रोल. साऊंड ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. आवाज येत नाही. आता येतो का आवाज? हो सर. हो सर. हा आता हा जो काही एससीआर डिव्हाइस आहे तो मेनली 3 टर्मिनल्स डिव्हाइस आहे. एनोड, कॅथोड आणि गेट. गेट इज द एक्स्ट्रा टर्मिनल म्हणजे थर्ड टर्मिनल आहे गेट हे. ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे बघा, त्याची डायग्राम मध्ये तो 4 लेअर डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये 4 लेयर्स आहेत. P1, N1 अँड P2, N2 असं एक डिव्हाइस आहे. P1 ला तुमचा एनोड टर्मिनल कनेक्टेड आहे, N2 ला तुमचं कॅथोड टर्मिनल कनेक्टेड आहे, P2 ला तुमचं गेट टर्मिनल कनेक्टेड आहे. त्याच्यामध्ये 3 जंक्शन्स आहेत. 3 जंक्शन्स क्रिएट होतात. जंक्शन J1, जंक्शन J2 आणि जंक्शन J3. ओके, पहिलं जंक्शन J1 आहे तो P1 N1 इथं फॉर्म होतो. दुसरं जंक्शन N1 P2 च्या जंक्शनला फॉर्म होतो. थर्ड जंक्शन आहे ते P2 N2 च्या जिथं कनेक्शन आहे तिथं तो जंक्शन J3 फॉर्म होतो. त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये काय आहे बघा, तो पहिल्यांदा जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे एससीआर ची. त्याच्यामध्ये जर आवाज ब्रेक होत असेल तर सांगा बरं का मध्ये, जर आवाज ब्रेक होत असेल. आता येतोय ना आवाज? हो सर. हो सर. हा, आता जनरल इन्फॉर्मेशन काय बघा, एससीआर इज नथिंग बट सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर्स. म्हणजे त्याचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो सांगितलाय सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर. इट इज ऑल्सो नोन ॲज थायरिस्टर. आता हे थायरिस्टर याला एससीआर म्हणू शकता किंवा थायरिस्टर म्हणू शकता. ओके, नंतर इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट टाइप ऑफ सॉलिड स्टेट पॉवर डिव्हाइस. म्हणजे हा एक ओल्ड पॉवर डिव्हाइस आहे. हा जो काही डिव्हाइस आहे तो एकदम ओल्ड पॉवर डिव्हाइस आहे. आणि एससीआर इज इन्व्हेंटेड इन 1957 म्हणजे 1957 मध्ये हा इन्व्हेंट झालेला आहे. बाय द जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरी. म्हणजे जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये हा इन्व्हेंट झालेला आहे 1957 मध्ये. ही जनरल इन्फॉर्मेशन आहे. आता त्याचं काय मेन इन्फॉर्मेशन आहे म्हणजे त्याच्या रिलेटेड एससीआरच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ते सांगितलं. एससीआर हॅव लार्जेस्ट पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी. म्हणजे एससीआर मध्ये तुम्ही लार्ज पॉवर हँडल करू शकता, म्हणजे मॅक्सिमम पॉवर हँडल करू शकता एससीआर यूज करून. सांगितले एससीआर हॅव लार्जेस्ट पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ ऑल द पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. म्हणजे जेवढे काय पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत त्याच्यामध्ये एससीआर हा लार्ज पॉवर हँडल करणारा डिव्हाइस आहे. म्हणजे जेवढे काय आपण स्टडी करणार आहे या चॅप्टर मध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर हँडल करणारा डिव्हाइस एससीआर आहे. ओके, नंतर एससीआर इज अ 4 लेअर पीएन स्विचिंग डिव्हाइस. म्हणजे त्याच्यामध्ये मी मला सांगितलं प्रमाणे 4 लेयर्स आहेत. पीएन म्हणजे अल्टरनेटिंग पी टाइप आणि अल्टरनेटिंग एन टाइप्स असे त्याच्यामध्ये मटेरियल्स यूज केलेले आहे. म्हणजे 4 लेयरचा डिव्हाइस आहे. पी लेअर, एन लेअर, पी लेअर, एन लेअर असे डिव्हाइस आहे. असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. नंतर एससीआर इज हॅव्हिंग 3 जंक्शन्स, दॅट इज जंक्शन 1, जंक्शन 2, जंक्शन 3. तर बघा इथं मी मागे दाखवल्याप्रमाणे जंक्शन 1 P1 आणि N1 चं जिथं कनेक्शन होतंय तिथं जंक्शन 1 आहे. जंक्शन 2 आहे तो N1 आणि P2 ज्या ठिकाणी कनेक्टेड केलेला आहे तिथे जंक्शन J2 कनेक्टेड आहे. जंक्शन J2 फॉर्म होतोय. जंक्शन J3 आहे तो P2 आणि N2 जे काय मटेरियल आहे तिथं तो जंक्शन J3 क्रिएट होतो. ओके, असं ते दिलं. इट इज एनोड अँड आता काय सांगितले बघा, इट हॅज 3 टर्मिनल्स. त्याला 3 टर्मिनल्स आहेत. इट इज एनोड, कॅथोड अँड गेट. 3 टर्मिनल्स कुठले? एनोड टर्मिनल, कॅथोड टर्मिनल आणि गेट टर्मिनल. ओके, काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? नो सर. जनरल इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे 3 टर्मिनल्स असतात, 3 जंक्शन्स असतात, 4 लेयर्स आहेत आणि लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर हँडल करतो. जनरल इन्फॉर्मेशन. नंतर काय, द एनोड अँड कॅथोड आर कनेक्टेड टू द मेन पॉवर सर्किट. म्हणजे एनोड अँड कॅथोड हे जे काय 2 टर्मिनल्स आहेत. हा सिम्बॉल आहे बघा, फक्त जो आपला डायोडचा सिम्बॉल आहे तसाच आहे, फक्त एक्स्ट्रा गेट टर्मिनलला काढलेला आहे, ते पण कॅथोड साइडला काढलेला आहे. हे एनोड अँड कॅथोड आहे तो पॉवर सप्लायला कनेक्ट केलेले असतात. एक्सटर्नल जो काय पॉवर सप्लाय आपण कनेक्ट करणार आहे त्याला कनेक्ट केलेलं असतं. दिलं होतं एनोड अँड कॅथोड आर कनेक्टेड टू द मेन पॉवर सर्किट. मेन पॉवर जो अप्लाय करणार आहे आपण त्याला त्या सर्किटला एनोड अँड कॅथोड कनेक्ट केलेले असतात.
The gate terminal carries a low level gate current in the direction from gate to cathode. आता जे काय गेट टर्मिनल आहे त्या गेट टर्मिनलला तुम्ही जर सप्लाय अप्लाय करत असाल तो लो लेवल करंट अप्लाय म्हणजे स्मॉल करंट अप्लाय करायचा आहे. त्या करंटची जी काय डायरेक्शन आहे ते गेट टू कॅथोड आहे. म्हणजे जो काही गेटला अप्लाय केलेला जो काही करंट आहे तो करंट तुमचा कुठल्या टर्मिनलकडे डायरेक्ट त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे तर गेट कडून कॅथोडकडे. लक्षात येते बघा गेट कडून कॅथोड कडे तो त्याची डायरेक्शन असणार आहे फ्लो ऑफ करंटची. म्हणजे गेटला तुम्ही लो करंट अप्लाय करणार आहात लो लेवल करंट आणि तो जो काही करंट अप्लाय केलेला गेटला आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द कॅथोड टर्मिनल असणार. म्हणून कॅथोड टर्मिनल कॅथोड सिम्बॉल मध्ये पण बघा ज्या साईडला कॅथोड आहे त्या साईडलाच गेट टर्मिनल इंडिकेट केलेला आहे. म्हणजे हे जो काही मिनिमम आहे एनोड अँड कॅथोड आर कनेक्टेड टू मेन पॉवर सप्लाय म्हणजे मेन पॉवर सप्लाय मेन पॉवर सर्किटला किंवा जे काही तुम्ही सप्लाय अप्लाय करणार आहे त्याला एनोड अँड कॅथोड कनेक्टेड असतील. गेट टर्मिनल कॅरीज अ लो लेवल गेट करंट म्हणजे त्याच्या गेट टर्मिनल मध्ये तुम्ही लो लेवलचाच करंट तुम्ही अप्लाय करणार आहे आणि इन द करंट इन द डायरेक्शन फ्रॉम गेट टू कॅथोड गेट कडून कॅथोड कडे त्याची डायरेक्शन असणार. गेट कडून कॅथोड कडे. समजलंय? काय प्रॉब्लेम आहे का ह्या पॉइंट मध्ये? आता याच्या पुढेही अजून आहे त्याचं पण इथपर्यंत समजलंय का सांगा मला हा पॉइंट. हो सर. सगळ्यांना म्हणजे उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे का म्हणजे द्यायचं नाही असं ठरलंय रिप्लाय येस नो काय असं सगळ्यांकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे. बघा त्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय की मेन जो काही आपण सप्लाय एक्सटर्नली अप्लाय करा खाली त्याची सर्किट डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली तुमचे जे काय डाऊट असेल तर ते फ्यूज आहे क्लिअर होईल. पण जे गेट टर्मिनलचं महत्वाचं आहे. गेट टर्मिनल हा लो करंट हँडल करणारा टर्मिनल आहे म्हणून तिथं आपण लो करंट अप्लाय करणार. त्या करंटची डायरेक्शन गेट टर्मिनल टू कॅथोड टर्मिनल असणार आहे एवढंच आहे. तर इट इज अ कंट्रोलिंग टर्मिनल म्हणजे गेट टर्मिनल जे आहे ते कंट्रोलिंग टर्मिनल आहे. गेट म्हणजे तुमचे जे काय तुमचा एसएफ कधी टर्न ऑन होणार कधी टर्न ऑफ होणार ते तुमच्या गेट टर्मिनल डिपेंड आहे म्हणून त्याला कंट्रोलिंग टर्मिनल म्हणलेलं आहे. दॅट कॅन टर्न ऑन एससीआर व्हेनेवर रिक्वायर्ड म्हणजे गेट टर्मिनल तुमचा एससीआर टर्न ऑन करताय व्हेनेवर यू रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला ज्यावेळेस रिक्वायर्ड आहे त्यावेळेस तुम्ही एससीआर टर्न ऑन करू शकता बाय युजिंग गेट टर्मिनल असं आहे. नंतर गेट टर्मिनल इज प्रोव्हाइडेड ऍट द पी लेअर नियर टू द कॅथोड दस इट इज नोन ॲज अ कॅथोड गेट टर्मिनल. त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं तर गेट टर्मिनल जे आहे ते पी लेअरला कनेक्टेड आहे. पी लेअरला कनेक्टेड आहे आणि इट इज नियर टू द कॅथोड ते कॅथोडच्या जवळचं टर्मिनल आहे म्हणून याला कॅथोड गेट टर्मिनल किंवा गेट कॅथोड टर्मिनल असंही म्हणतात. लक्षात आहे एक गेट कॅथोड टर्मिनल का म्हणायचं कारण इट इज कनेक्टेड टू द पी लेअर नियर टू द कॅथोड टर्मिनल. कॅथोड लेअरच्या जवळच्या पी लेअरला कनेक्टेड आहे म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅथोड गेट टर्मिनल. समजलंय? हो सर. हो सर. येस सर. त्याचं वर्किंग आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. आता मगाशी आपण म्हटलं ना एनोड अँड कॅथोड इज कनेक्टेड टू द मेन पॉवर सर्किट. आता इथं तुमचं प्लस मायनस पॉवर तुम्ही व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे ते व्होल्टेज अप्लाय केलेलं कुठं आहे व्हेरिएबल रेजिस्टर आहे बरं का. हे व्हेरिएबल रेजिस्टर थ्रू हे तुमचं एनोडला कनेक्टेड आहे आणि हे तुमचं कॅथोडला कनेक्टेड आहे आणि व्हीजी म्हणजे गेट व्होल्टेज म्हणजे इथं तुमचा हे स्विच इथं कनेक्ट केलेलं आहे गेटला. स्विच ज्यावेळेस क्लोज असेल त्यावेळेस तुमचा गेट टर्मिनल सप्लाय अप्लाय होईल. स्विच ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस तुमचा तो सप्लाय डिस्कनेक्ट होईल. ओके ही अशी सर्किट डायग्राम आहे आणि त्याची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय बघा एक्स ऍक्सिस वरती व्हीए आता हे व्हीए व्होल्टेज आहे. आता व्हीए म्हणजे काय तर एनोड टू कॅथोड व्होल्टेज किंवा व्हीएके असंही म्हणू शकता तुम्ही. व्हीएके किंवा व्हीए म्हटलं तरी पण ते एनोड टू कॅथोड व्होल्टेज असायला पाहिजे. व्हीएके असंही म्हणू शकता एनोड टू कॅथोड व्होल्टेज. ओके
आता हे फॉरवर्ड प्लस मधला हे मायनस मध्ये आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय तर IA एनोड करंट इथं मायनस एनोड करंट ओके. आता बघा जी काय व्हॅल्यू आता इथं कॉन्स्टंट काय व्हॅल्यू ठेवली आहे आयजी म्हणजे गेट करंट इथं जे काही कंट्रोलिंग व्हॅल्यू आहे म्हणजे कंट्रोलिंग टर्मिनल कुठला आहे तर गेट टर्मिनल आहे आणि त्याची काय व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे ती आयजीची म्हणजे करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवणार आहे कारण इट इज अ स्मॉल अमाऊंट म्हणजे गेट टर्मिनल आहे ते लो लेवल करंट हँडलिंग कॅपॅसिटर आहे लो लेवल करंट हँडलिंग टर्मिनल आहे त्याच्यामुळे ते करंट तिथं आपण करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवणार आहे ओके. आता करंट व्हॅल्यूज काय आहेत बघा इथून IG0 IG1 IG2 IG3 IG4 आणि हे म्हणजे तुम्ही काय करणार आहे गेट करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करत जाणार आहे गेट करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करत जाणार आहे. आता ते खाली याचे एक्सप्लेनेशन भरपूर आहे का ते आपण खाली एक्सप्लेनेशन मध्ये त्याची जी काय वर्किंग किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण खाली एक्सप्लेन करणारच आहे डिटेलमध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे ते तुम्हाला सांगतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय ही जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे तीन याच्यामध्ये डिवाइडेड आहे तीन मोड मध्ये डिवाइडेड आहे. एक पहिला मोड जो आहे तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड अजून एक गोष्ट हे सांगायचं राहिलं तुम्हाला की हे FBO आणि VRO इकडे काय आहे VFBO हे काय VFBO काय तर फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज VBRO म्हणजे काय रिव्हर्स ब्रेक ओव्हर व्होल्टेज दिस इज द रिव्हर्स ब्रेक ओव्हर व्होल्टेज हे आहे. IL म्हणजे काय तर लॅचिंग करंट IH म्हणजे तर होल्डिंग करंट IL काय आहे IH काय आहे ते खाली दिलेलं आहे VFBO काय आहे ते पण खाली एक्सप्लेन केलेलं आहे VBRO काय आहे तो पण एक्सप्लेन केलेला आहे. आता फक्त इथे मी तुम्हाला सांगतोय काय तीन मोड मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स डिवाइड आहे एक पहिली फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड कुठून कुठपर्यंत आहे बघा 0 पासून तुमचा VFBO पर्यंत जो काही मोड आहे तो तुमचा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड आहे. थर्ड आहे तो कंडक्शन मोड आता कंडक्शन मोड मध्ये पण दोन आहेत ते गेट इज ओपन आणि व्हेन गेट इज क्लोज त्याच्यामध्ये पण दोन टर्मिनल्स आहेत दोन मोड आहेत फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये व्हेन गेट इज ओपन आणि व्हेन गेट इज क्लोज त्यावेळेस त्याची काय किंवा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय त्याचे चेंजेस होते ते बघायचं आहे. थर्ड मोड जो आहे तो रिव्हर्स ब्लॉकिंग मोड आता रिव्हर्स लिकेज करंट केले रिव्हर्स ब्लॉकिंग मोड थर्ड जो आहे तो रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. आता रिव्हर्स ब्लॉकिंग मोड कुठपर्यंत असेल 0 to VBRO म्हणजे मायनस मध्ये जो काही सिग्नल तुमचा रिव्हर्स बायस मध्ये जो काही एसएर कनेक्ट होणार आहे तो मोड म्हणजे तुमचा रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड 0 to VFBO पर्यंतचा फॉरवर्ड कंडक्शन मोड आहे तो इथंच आहे वरचा फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये कधी जातो तो पण आपल्याला बघायचा आहे खाली आणि रिव्हर्स ब्लॉकिंग मोड मध्ये कधी जातो लक्षात आहे. आता खाली ते आपल्याला 1 by 1 बघायचं आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर इथून तुमचे ते तीन मोड स्टार्ट होतात. आता बघा इथं द अबोव सर्किट डायग्राम फॉर द ऑब्टेनिंग द स्टॅटिक VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एसआर म्हणजे ही वरची जी काय डायग्राम आहे ती VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे बरं का मी तुम्हाला सांगितलं इनपुटचे आपण बघत नाही जेवढ्या काही इथून आता ह्याच्यामध्ये सगळ्या जे काही डिव्हाइस बघणार आहेत त्या सर्व डिव्हाइस मध्ये VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे सगळ्या VI कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुटच्या आहेत हे लक्षात ठेवा. येते का लक्षात म्हणजे अबोव सर्किट डायग्राम म्हणजे जी काही वरची सर्किट डायग्राम आहे ती तुमची VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्किट ते फक्त जनरल मध्ये दिलेले आहे. नंतर in circuit diagram anode and cathode are connected to main source through a load and gate म्हणजे बघा याच्यामध्ये काय सांगितलंय anode and cathode are connected to the main source म्हणजे जर सर्किट डायग्राम आपण बघितली या सर्किट डायग्राम मध्ये हे anode टर्मिनल आणि हे कॅथोड टर्मिनल इज कनेक्टेड टू द सोर्स. आता हे व्होल्टेज सोर्स आहे anode इज कनेक्टेड टू द लोड म्हणजे लोड थ्रू कनेक्ट केलेला असं सांगितलेलं आहे. Okay. Through a load and gate and cathode are fed from
कनेक्टेड फ्रॉम म्हणा, काय सांगितलंय, मेन सोर्स टू लोड अँड गेट अँड कॅथोड आर फेड फ्रॉम अनादर सोर्स पीजी. गेट टर्मिनल जे आहे ते पण कनेक्ट केलेलं आहे थ्रू द पीजी, दुसरा व्होल्टेज. जो मेन सोर्स आहे त्याला पीजी गेट टर्मिनल कनेक्टेड नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी अनादर व्होल्टेज सोर्स यूज केलेला आहे. दिस इज द गेट सोर्स, गेट व्होल्टेज, गेट सप्लाय. आता गेटला हा आरजी रजिस्टर, म्हणजे हा जो काही रजिस्टर आहे की नाही आरजी रजिस्टर, हा व्हेरिएबल रजिस्टर आहे. म्हणजे जशी तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज कराल तसं तुमचा करंट चेंज होणार आहे. रजिस्टरची डेफिनेशन आहे इथे अपोज द फ्लो ऑफ करंट, म्हणजे जेवढा करंट जशी जशी तुम्ही रजिस्टरची व्हॅल्यू चेंज कराल तसं तुमच्या करंटची व्हॅल्यू पण चेंज होणार आहे. VBR is equal to reverse break-over voltage. VFBO is equal to forward break-over voltage. IH is holding current and IL is latching current. IL काय आहे, IH काय आहे, VBO काय आहे, VBR काय आहे, आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, आता हिअर VA is anode to cathode voltage. आता मी मला सांगितलं की VA म्हणा किंवा VAK म्हणा, एक्स ऍक्सिस वरती जी काय VA आहे ती त्याला VAK असं नाव दिलं तर चालतं किंवा VA असं जरी तुम्ही ठेवलं तरी चालतं. पण ते काय, VA इज द एनोड टू कॅथोड व्होल्टेज अँड IA इज द एनोड करंट. IA जे काय वाय ऍक्सिस वरती IA करंट आहे, IA दिस इज द एनोड करंट. तर काय सांगितले, द थायरिस्टर VI कॅरेक्टरिस्टिक्स इज डिवाइडेड इनटू द 3 मोड्स ऑफ ऑपरेशन्स. याची जी काय VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते 3 मोड ऑफ ऑपरेशन मध्ये डिवाइड केलेली आहे. तर ते 3 मोड्स कुठले आहेत बघा, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, रिव्हर्स फॉरवर्ड कंडक्शन मोड अँड रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. ओके, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, फॉरवर्ड कंडक्शन मोड, रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. आता इथून पुढचा मेन महत्वाचा पार्ट आहे, म्हणजे इथून पुढचं त्याचं ऍक्च्युअली वर्किंग आणि ऑपरेशन आणि त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स हे सगळे ह्या पार्ट मध्ये येणार आहे, ह्या 3 मोड मध्ये येणार आहे. आणि हा SCR जर तुम्हाला समजला तर तुमचे पुढचे जे काही सगळे डिव्हाइसेस आहेत ते समजतील, कारण त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल थोडेसे चेंजेस आहेत, नाहीतर सगळ्याच ऑपरेशन सेम SCR सारखा आहे. त्यामुळे SCRच्या VI कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचं जे ऑपरेशन आहे ते सगळं समजून घ्या, नाही समजलं तर रिपीट विचार, ठीक आहे लक्षात. त्याच्यामुळं लक्षात, आता एक एक मोड आपण बघायचा. पहिला मोड काय, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. मी तुम्हाला सांगितलं फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड कुठून कुठपर्यंत आहे. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड हा ह्या 0 पॉईंट पासून तो VFBO पॉईंट आहे इथपर्यंत आहे, तिथे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. म्हणजे लिकेज म्हणजे फॉरवर्ड लिकेज करंट आहे तो, हा जो काय ग्राफ आहे ना इथपर्यंत खालचा, तर ते फॉरवर्ड लिकेज करंट आहे. ते काय ते आपण बघणारच आहे, सगळ्या पॅरामीटर्स काय. आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, आता ह्या मोड मध्ये कधी जातो तुमचा SCR, तर इन दिस मोड ऑफ ऑपरेशन एनोड इज मेड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. एनोड इज मेड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये कधी जातो आणि रिव्हर्स ब्लॉकिंग मोड मध्ये कधी जातो, किंवा ते प्रत्येक ऑपरेशन साठी त्या मोड मध्ये कधी जातो ट्रान्झिस्टर तुमचा SCR ते आपल्याला बघायचं आहे. पहिला ती SCR ची काढतो, म्हणजे सर्किट कधी जातो त्यावेळेस. This is anode, this is cathode, this is gate, this is gate. Okay, आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये कधी जातो, when anode is made positive with respect to cathode negative. म्हणजे कॅथोड निगेटिव्ह आणि एनोड पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस तुमचा जो काय SCR आहे तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये जातो. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड लक्षात, फॉरवर्ड इन दिस मोड ऑफ ऑपरेशन एनोड इज मेड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. म्हणजे कॅथोड तुमचा निगेटिव्ह असणार आहे आणि एनोड तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे. तर त्यावेळेस काय होते, जंक्शन J1 and J3 आर इन अ फॉरवर्ड बायस. आता जंक्शन पण आपल्याला काढावं लागेल, म्हणजे कन्स्ट्रक्शन पण काढावं लागेल साईडला. एनोड, गेट, कॅथोड आहे, एनोड आहे,
गेला J1 J2 J3 हे असं आपलं कन्स्ट्रक्शन आहे. आता काय सांगितले, ज्यावेळेस तुमचं एनोड इज मेड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, म्हणजे कॅथोड निगेटिव्ह आणि एनोड पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस तुमचं जंक्शन J1 जंक्शन J3 these two junctions are in a forward bias. हे दोन्ही जंक्शन तुमचे काय असतील, फॉरवर्ड बायस मध्ये असतील. जंक्शन J3 हे तुमचं रिव्हर्स बायस मध्ये असेल. जंक्शन J2 हे तुमचं रिव्हर्स बायस मध्ये असेल. समजलं का इथपर्यंत? ज्यावेळेस तुम्ही एनोड पॉझिटिव्ह कराल विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, at that time your junction J1 and junction J3 in a forward bias and junction J3 in a junction J2 in a reverse bias. समजलं इथपर्यंत? हो सर. हो सर. हा, आता ज्यावेळेस तुमचं जंक्शन J2 रिव्हर्स पुढे दिलंय बघा, इथं काय सांगितलंय, जंक्शन J2 is in a reverse bias. Due to the reverse bias junction J2 only small leakage current flows from anode to cathode. स्मॉल करंट फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. आता काय सांगितलंय, जंक्शन J2 तुमचं रिव्हर्स बायस असल्यामुळं फक्त ह्या, आता हे फॉरवर्ड बायस मध्ये मग इथून इथपर्यंत करंट येणार आहे, हा तुमचा J2 फॉरवर्ड बायस मध्ये इथून इथपर्यंत तुमचं हे होणार आहे, म्हणजे हे जंक्शन ब्रेक होणार आहे, हे जंक्शन ब्रेक होणार आहे. जंक्शन तुमचं ब्रेक कुठलं होत नाही तर J2 जंक्शन ब्रेक होत नाही, कारण हे रिव्हर्स बायस मध्ये आहे. हे रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे फक्त स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट इज फ्लोज फ्रॉम जंक्शन 1 टू द जंक्शन 2 और जंक्शन किंवा एनोड टू कॅथोड. एनोड टू कॅथोड फक्त तुमचा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट किंवा स्मॉल लिकेज करंट असतो. लिकेज करंट काय कन्सेप्ट माहित आहे ना तुम्हाला? जर रिव्हर्स बायस मध्ये किंवा फॉरवर्ड बायस जोपर्यंत तुमचा एससीआर ऑन होत नाही, किंवा डायोड घ्या, डायोड ऑन होत नाही पण तरीही त्याच्यामधून स्मॉल अमाऊंट करंट फ्लो होत असतो, दिस इज अ लिकेज करंट. लिकेज करंट कन्सेप्ट माहित आहे ना तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय लिकेज करंट? हो हो सर. सर. हा, लिकेज करंट कधी असतो, जोपर्यंत तुमचं एससीआर अजून ऑन नाही पण त्याच्या आधीच करंट त्याच्यामधून फ्लो होतोय, स्मॉल करंट, दिस इज अ लिकेज करंट. म्हणजे ह्या स्टेटमध्ये तुमचं काय होतोय की एनोड टू कॅथोड लिकेज करंट फ्लो होतोय. का तर बिकॉज ऑफ द जंक्शन J2 इज अ रिव्हर्स बायस. ओनली जंक्शन J2 इज रिव्हर्स बायस. बरं का, J1 and J3 these two junctions are in a forward bias and only junction J2 is reverse bias. Due to that only small leakage current is flows from anode to cathode. समजलंय? तेच जर तुम्ही त्याची कॅरेक्टरिस्टिक बघितली तर बघा, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट इज फ्लोज. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. आवाज क्लिअर येत नाही का सगळ्यांना? येतोय सर. येतोय सर. येतोय सर. ओके, बघा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये काय होते, फक्त स्मॉल लिकेज करंट इज फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये काय होते, ओनली स्मॉल लिकेज करंट इज फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. त्या मोड मध्ये तुमचा एससीआर टर्न ऑन होत नाही, एससीआर टर्न ऑन होत नाही. आता बघा पुढं त्याच्यामध्ये काय दिले, अजून त्याच्यामध्ये स्मॉल लिकेज इथपर्यंत बघितलं आपण, पुढे त्याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशन दिले बघू अजून. ते इतका सांगितले, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? लिकेज करंट का फ्लो होतोय, कशामुळे फ्लो होतोय तो? हो सर. हो सर. हो सर. आता नंतर काय सांगितलं, देन थायरिस्टर इज सेट टू बी इन अ फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड अँड लिकेज करंट इज कॉल्ड एज अ फॉरवर्ड लिकेज करंट. म्हणजे ह्या स्टेट मध्ये तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय केलाय का हो? गेटला सप्लाय नाही. नाही. काय होतंय? गेटला सप्लाय अप्लाय केलेला नाही आपण, बरोबर. फक्त एनोड आणि कॅथोड या दोन्हीला सप्लाय अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये फक्त फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये काय होतं, ओनली लिकेज करंट इज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा आता फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटचा अजून एकदा सांगतो. फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट कशाला म्हणायचं? एनोड इज मेड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, म्हणजे एनोड पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह असा सप्लाय आपण अप्लाय केला, त्यावेळेस जंक्शन J1 आणि जंक्शन J3 these two junctions are in a forward bias and only junction J2 is in a reverse bias. ओके, नंतर काय, ड्यू टू द ओनली J2 इज अ रिव्हर्स बायस, फक्त जंक्शन J2 रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळं ओनली लिकेज करंट इज फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. आलं का लक्षात? दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. समजले फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड?
हो सर. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघा, फॉरवर्ड कंडक्शन मोड. नेक्स्ट काय आहे, फॉरवर्ड कंडक्शन मोड. आता त्या फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये दोन टाइप्स आहेत. फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये दोन मोड्स आहेत. एक आहे व्हेन स्विच इज ओपन, म्हणजे गेट स्विच. आता याची तुम्ही डायग्राम जर बघितली इथं, इथे गेट स्विच आहे का नाही. गेट स्विच ओपन असल्यानंतर आणि गेट स्विच क्लोज असल्यानंतर अशा दोन स्टेजेस आहेत. गेट स्विच ओपन आणि गेट स्विच क्लोज, या दोन्हीसाठी वेगवेगळे एक्सप्लेनेशन आहे. आता फॉरवर्ड ब्लॉकिंग झालं, फॉरवर्ड कंडक्शन मोड. फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये तुमचा जो काय एससीआर आहे तो तुमचा ऑन होणार आहे. एससीआर आहे तो तुमचा ऑन होणार आहे. येत आहे. आता तो ऑन गेट स्विच ऑफ असताना पण होतो, गेट स्विच ऑन असताना पण होतो. या दोन्ही स्टेज मध्ये होतो बरं का. लक्षात आहे का, गेट स्विच ऑफ असताना पण होतो आणि गेट स्विच ऑन असताना पण होतो. ते ऑन असताना कसं होतं आणि ऑफ असताना कसं होतं बघा. व्हेन स्विच इज ओपन, म्हणजे स्विच तुमचं ऑफ मध्ये आहे, ओपन आहे, म्हणजे गेट स्विच तुमचं ओपन आहे. त्यावेळेस बघा, when switch is open, anode to cathode forward voltage is applied to the load. आता बघा, सेम आताच जे काही कनेक्शन आहे की नाही तेच सेम कनेक्शन, एनोड पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह, पण त्यावेळेस तुमचं गेट स्विच क्लोज. ह्या स्टेज मध्येच पण कधी, आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड मध्ये काय झालं होतं आपलं बघा, कॅरेक्टरिस्टिक्स पण काढतो की ओनली लिकेज करंट इज फ्लोज, ओनली लिकेज करंट फ्लो होतो. लक्षात घ्या, फक्त लिकेज करंट फ्लो होतो फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेज मध्ये. ओके, आता हा काय सांगितले, बाय इन्क्रीजिंग द व्होल्टेज बिटवीन एनोड अँड कॅथोड. म्हणजे जसं जसं तुम्ही एनोड अँड कॅथोड मधलं व्होल्टेज इन्क्रीज करत आहे तसं तसं त्याच्यातून करंट, लिकेज करंट फ्लो होत जाणार आहे. म्हणजे जरी तुम्ही एनोड टू कॅथोड व्होल्टेज इन्क्रीज करत गेला, पण एक पॉईंट असा येणार आहे, आता इथे पुढे दिलाय बघा, बाय इन्क्रीजिंग द व्होल्टेज बिटवीन एनोड टू कॅथोड टर्मिनल जंक्शन J2 विल ब्रेक. म्हणजे त्यावेळेस काय होणार आहे, तुमचं जंक्शन J2 हे मगाशी फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट मध्ये काय होत होतं, रिव्हर्स बायस मध्ये होतं. पण तुम्ही ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज इन्क्रीज केल्यामुळे, एनोड कॅथोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज इन्क्रीज करत गेल्यामुळे जंक्शन J2 तुमचं ब्रेक होणार आहे, ब्रेक होणार आहे. लक्षात घ्या, जंक्शन J2 विल ब्रेक ड्यू टू द increasing the voltage between anode to cathode. Due to the increasing the voltage between anode to cathode, junction J2 is break. Junction J2 is break ही महत्वाचं आहे. कशामुळे ब्रेक होते, ड्यू टू द increasing the voltage between anode to cathode. ह्या मोड मध्ये तुम्ही गेट टर्मिनलला सप्लाय अप्लाय केलेला नाही. लक्षात आहे बघा, जंक्शन J2 is break. This breakdown of junction J2 is known as the avalanche breakdown. म्हणजे त्या जे काय व्होल्टेज ब्रेकडाऊन जंक्शन J2 ब्रेकडाऊन होणार आहे, ते ब्रेकडाऊन व्होल्टेज लाच तुमचं अवलॅन्च ब्रेकडाऊन म्हणाल. ते जे काय जंक्शन ब्रेक होणार आहे तुमचं रिव्हर्स बायस मध्ये असताना पण जंक्शन तुमचं J2 ब्रेकडाऊन होतंय ड्यू टू द अवलॅन्च ब्रेकडाऊन, त्यालाच अवलॅन्च ब्रेकडाऊन म्हणायचं. लक्षात आहे, म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये जंक्शन J2 असताना तरीही ते ब्रेक होते. दिस इज ड्यू टू द अवलॅन्च ब्रेकडाऊन. दिस इज द अवलॅन्च ब्रेकडाऊन. ओके, These avalanche breakdowns occur the junction J2 in a critical forward. म्हणजे avalanche breakdown मुळे काय होणार आहे, These avalanche breakover voltage breakover occurs at a junction J2 in critical forward breakover voltage. In critical forward breakover voltage (FBO). Critical forward breakover voltage लाच किंवा breakover voltage, forward breakover voltage असं म्हणा, यालाच काय म्हणायचं. आता क्रिटिकल काय म्हटलंय, तर हे कशामुळे क्रिटिकल स्टेज मध्ये, क्रिटिकल मध्ये गेलेलं आहे, तर तुम्ही VAK व्होल्टेज एनोड टू कॅथोड व्होल्टेज इन्क्रीज केल्यामुळे गेलेलं आहे. जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल, एका पॉइंटला असं होणार आहे की जंक्शन J2 तुमचा ब्रेक होणार आहे रिव्हर्स बायस मध्ये असताना, पण तो ब्रेक होणार आहे म्हणजे त्याला क्रिटिकल फॉरवर्ड ब्रेक ओव्हर असं म्हणतात. क्रिटिकल फॉरवर्ड ब्रेक ओव्हर, काय लक्षात, तो जो काही पॉइंट आहे ज्या पॉइंटला तुमचा जंक्शन J2 ब्रेक झालेलं आहे त्यालाच फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज असं म्हणायचं. त्यालाच फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज असं म्हणायचं. त्यावेळेस तुमचा एससीआर टर्न ऑन होईल आणि त्याच्यात आता पुढे काय होतंय बघा, जंक्शन J2 आधी this breakdown by increasing the voltage between anode to cathode terminal junction J2 will break. हे मग अशा बघितलं आपण, म्हणजे anode to cathode voltage increase केल्यामुळे जंक्शन J2 ब्रेक झालं. This breakdown of junction J2 is known as avalanche breakdown.
ते जे काही जंक्शन जे तुमचं ब्रेक होणार आहे त्यालाच अव्हलांच ब्रेकडाऊन म्हणायचं. दिस अव्हलांच ब्रेकडाऊन ऑकर्स ऍट द जंक्शन J2 इन क्रिटिकल फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. म्हणजे ज्या पॉइंटला तुमचा जंक्शन ब्रेक होणार आहे तो पॉइंट म्हणजे फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. म्हणजे तिथं ब्रेक ओव्हर होणार आहे. ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ब्रेक ओव्हर व्होल्टेज. आता ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि ब्रेक ओव्हर व्होल्टेज याच्यामध्ये एक डिफरन्स कोणतरी मला आपण सिलेबस बघत होतो का नाही त्यावेळेस कोणतरी विचारला होता बघा. ब्रेकडाऊन कधी असते आणि ब्रेक ओव्हर कधी असते लक्षात घ्या. हा जंक्शन J2 तुमचा रिव्हर्स बायस मध्ये आहे तरीही तो ब्रेक झालेला आहे. तरीही तो फॉरवर्ड मध्ये गेलेला आहे ड्यू टू द इन्क्रीजिंग द अप्लाइड व्होल्टेज अक्रॉस दिस. एनोड टू कॅथोडच्या अक्रॉस व्होल्टेज इन्क्रीज करत गेल्यामुळे तो गेलेला आहे. जंक्शन J2 रिव्हर्स बायस मध्ये असतानाही ब्रेक झालाय म्हणून तो ब्रेक ओव्हर म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये असतानाही तो ओव्हरकम करून फॉरवर्ड मध्ये गेलाय म्हणून त्याला ब्रेक ओव्हर व्होल्टेज म्हणायचं. ब्रेकडाऊन मध्ये काय असते तुमचं ते जंक्शन फॉरवर्ड बायस मध्येच असते. तुमचं ते जंक्शन फॉरवर्ड बायस मध्येच असते त्यावेळेस ते ब्रेकडाऊन होत असते. आणि ज्यावेळेस जंक्शन तुमचं रिव्हर्स बायस मध्ये असूनही ज्यावेळेस ब्रेक होतं त्यावेळेस ते ब्रेक ओव्हर असतं. आले का लक्षात? हो सर. हो सर. आता इथपर्यंत म्हणजे जंक्शन J2 का फॉरवर्ड का ब्रेक झालं ते समजलं का तुम्हाला? समजलंय का ब्रेक कशामुळे झालं? जंक्शन J2 आपलं ब्रेक काय झालं रिव्हर्स बायस मध्ये हे असताना समजलंय का? आवाज येतोय ना माझा? हो सर. समजलंय की नाही अजून एकदा सांगायचंय? हो सर. हो सर. सांगा सर. तरी अजून एकदा बघा. जंक्शन J2 आपलं का ब्रेक झालंय कारण आपण त्याची व्होल्टेज अक्रॉस एनोड टू कॅथोड आपण इन्क्रीज केलेला आहे. त्याच्यामुळे जंक्शन J2 आपलं ब्रेक झालं. ब्रेक झाल्यामुळे काय झालं ते आता ते जंक्शन J2 ब्रेक झाले त्यालाच वेगळं दुसरं नाव दिले की अव्हलांच ब्रेकडाऊन. ते अव्हलांच ब्रेकडाऊन मध्येच पुढे सांगितले दिस अव्हलांच ब्रेकडाऊन ऑकर्स ऍट द जंक्शन J2 म्हणजे जंक्शन J2 च्या ठिकाणी अव्हलांच ब्रेकडाऊन ऑकर झाले. इन क्रिटिकल फॉरवर्ड जंक्शन J2 इन क्रिटिकल फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. आणि फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय जंक्शन J2 आपलं रिव्हर्स बायस मध्ये असताना ते फॉरवर्ड बायस मध्ये आलंय. कशामुळे? ड्यू टू द ब्रेकडाऊन और बाय इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ PAK म्हणजे एनोड टू कॅथोड व्होल्टेज. ते ब्रेकडाऊन झाल्यामुळे पुढे काय झालंय पुढे काय सांगितले बघा इन क्रिटिकल फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज and that time SCR goes into the conduction mode. त्यावेळेस तुमचा SCR काय होणार आहे आता बघा ह्या पॉइंट मधून आता परत आपण इकडे गेले बघा. आता ही जी स्टेज आहे की नाही त्यावेळेस आपलं VG किती आहे गेट व्होल्टेज किती आहे कोण सांगू शकते? IG किती आहे कोण सांगू शकते का? IG गेट करंट किती आहे आपण इथं अप्लाय केलेला? अप्लाय केलाय का गेट करंट ह्या स्टेज मध्ये आपण? 0. IG काय? 0. म्हणजे IG इज इक्वल टू 0 असताना तुमचा SCR ऑन होतो की नाही तो तुमचा फॉरवर्ड कंडक्शन मोड मधला पहिला जो काय मोड आहे की नाही त्या मोड मध्ये आहे. कुठला मोड आहे पहिला? व्हेन स्विच इज ओपन असताना हे फक्त IG 0 आहे. परत IG1 IG2 आहे ते स्विच क्लोज असतानाचे मोड आहे. लक्षात येईल म्हणजे IG 0 असतानाही तुमचा कंडक्शन गेटला सप्लाय न अप्लाय करताही तुमचा SCR टर्न ऑन झाला. कंडक्शन मोड मध्ये काय असते बघा त्याच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज होतं आणि करंट इन्क्रीज होतं. लक्षात येते बघा काय होते आपण व्होल्टेज इन्क्रीज करत गेलो होतो ज्यावेळेस SCR ऑन होतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज होतं करंट इन्क्रीज होतं. लक्षात येते बघा की असं जे काय काढले ना आपण इथून इकडे रिटर्न जे ह्याच्यामध्ये बघितलं ट्रान्झिशन स्टेट आहे. ट्रान्झिशन स्टेट टर्न ऑन टर्न ऑफ टू टर्न ऑन म्हणजे ह्या स्टेज पासून फॉरवर्ड ब्रेकवर व्होल्टेज पर्यंत तुमचा थायरिस्टर ऑफ मध्ये आहे. ज्यावेळेस तो ऑन होतोय त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिक्रीज होते कुठेपर्यंत इथपर्यंत पण त्याच्या अक्रॉस त्याच्यामध्ये फ्लोरा करंट इन्क्रीज झालेला आहे. येते का लक्षात? ही ट्रान्झिशन स्टेट आहे. इथून जे असं रिटर्न गेलो ना आपण हे इथपर्यंत काढले इथून आपण इकडे रिटर्न मध्ये गेलोय. लक्षात आहे का? इथून आपण इकडे काय केलोय रिव्हर्स केलोय. इकडे व्होल्टेज डिक्रीज झाले ना इकडे माघारी आले म्हणजे व्होल्टेज डिक्रीज झाले.
म्हणजे ज्यावेळेस तुमचा एससीआर ऑन होणार आहे त्यावेळेस त्याच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज होईल, करंट इन्क्रीज होईल. म्हणजे इथं बघा, इथं तुमचा व्होल्टेज डिक्रीज झाले, करंट इन्क्रीज झाले. आले का लक्षात? हो सर. म्हणजे हो सर. ह्या ब्रेक ओव्हर पॉइंट पासून ते तुमच्या ह्या व्होल्टेज जिथे कॉन्स्टंट राहील ना, ह्या पॉइंटला तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहील, करंट इन्क्रीज झालं. ही जी काय स्टेट आहे ही इथून ही काढलेली लाईन ट्रान्झिशन स्टेट आहे. असं तुमचं रिडिंग येणार नाही, हे असं रिटर्न जाऊन इथं तुमचा व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे. लक्षात आहे, दिस इज द ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे तुमचं ब्रेक ओव्हर झालं, ज्या पॉइंटला तुमचा ब्रेक ओव्हर होणार आहे त्या पॉइंटला तुमचा एससीआर टर्न ऑन होईल आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज होईल आणि करंट फ्लो होईल. त्यावेळी तुमचा फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये जाईल. समजलाय हा मोड? हो सर. समजलाय का? हो सर. हा, आता दुसरा मोड एकदम इझी आहे बघा. याच्यामध्ये पेन स्विच इज क्लोज, पेन स्विच इज क्लोज. आता स्विच क्लोज असल्यावर काय होईल, तुमचा गेटचा करंट तुम्ही त्याला काय जाणार अप्लाय करणार आहे. आता पहिल्यांदा गेटची व्हॅल्यू VG इक्वल टू IG, गेट करंट आहे ना, IG इज इक्वल टू 1, IG1 IG2 असे वेगवेगळ्या करंटच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे IG ची व्हॅल्यू एखादी कॉन्स्टंट ठेवून एक रिडिंग घ्यायचं IG ची. म्हणजे परत काय बघा, एनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. मगाच सेम आहे, हे आहे की नाही, एनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड हेच आहे. पण त्यावेळेस काय आहे, विथ स्विच इज क्लोज. म्हणजे त्यावेळेस तुम्ही गेटला काय करणार आहे, सप्लाय अप्लाय करणार आहे. म्हणजे जे तुमचे इथलं स्विच आहे ते तुम्ही क्लोज करणार आहे. गेटला तुम्ही काय करणार, सप्लाय अप्लाय करणार. म्हणजे हे स्विच तुम्ही क्लोज केल्यामुळे तुमच्या गेटला सप्लाय मिळेल. त्यावेळेचा जो काय मोड आहे तो तुमचा फॉरवर्ड ब्लॉकिंग, फॉरवर्ड कंडक्शन मोड इन स्विच इज क्लोज, इन स्विच इज क्लोज हा मोड आहे. ओके. नंतर काय आहे बघा, आता पुढे काय सांगितलंय, स्विच ओपनचा होता, स्विच क्लोजचा आहे. Switch close, switch close. In this mode, the thyristor turn on before forward break over voltage. ह्या स्टेज मध्ये काय होतोय, तुमचा एससीआर ब्रेक ओव्हर पॉइंट मध्ये पर्यंत व्होल्टेज जायच्या आधीच टर्न ऑन होतो. इन दिस मोड द थायरिस्टर टर्न ऑन बिफोर फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज, बिफोर फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजे आपलं इथे जर तुम्ही बघितलं, ब्रेक ओव्हर पॉइंट कुठं होता, आणि इथून थोडस वेगळ्या कलरनं पहिली जी काय डायग्राम आहे, पहिलं म्हणजे ऑफ असताना ते आपलं आसवून परत इथून जाऊन परत तुमचं ट्रान्झिस्टर असा लिकेज करंट होऊन परत ब्रेक ओव्हर पॉइंट पासून परत ट्रान्झिस्टर स्टेज जाऊन परत करंट इन्क्रीज होत होता. बरोबर. आता काय होतंय ह्या मोड मध्ये, तुमचा एससीआर आता मगाच्या मोड मध्ये तुमचा एससीआर इथं टर्न ऑन होत होता, पण या मोड मध्ये काय होतंय, त्या ब्रेक ओव्हर पॉइंटच्या आधीच तुमचा एससीआर ऑन होतो. ब्रेक ओव्हर पॉइंट जो आहे त्याच्या आधीच तुमचा इथूनच तुमचा एससीआर ऑन होतोय आणि इकडे जातो. परत तुम्ही आयजी ची व्हॅल्यू इन्क्रीज केली, परत त्याच्या आधी होणार आहे. परत जसं जसं तुम्ही आयजी ची व्हॅल्यू इन्क्रीज करत जाईल तसं तसं त्याचं टर्न ऑन होण्याचे जे व्होल्टेज आहे ते कमी होणार आहे. बघा याच्यामध्ये, इन दिस मोड द थायरिस्टर टर्न ऑन बिफोर फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजे ब्रेक ओव्हर व्होल्टेजचा जो काही पॉईंट आहे त्याच्या आधी तुमचा थायरिस्टर टर्न ऑन झालेला आहे. का होतं ते पुढे बघा. In this mode, junction J1 and junction J3 are in forward bias. Junction J2 is in reverse bias. ह्याच्यामध्ये junction J2 हे reverse bias मध्ये असणार. पण काय होतंय, the SCR gets turned on, it depends upon magnitude of gate current. ते कशावरती डिपेंड आहे, तर गेटला तुम्ही सप्लाय अप्लाय केल्यामुळे, गेटला करंट अप्लाय केल्यामुळे तुमचं काय होणार आहे, जसं जसं तुम्ही त्याचं मॅग्निट्यूड इन्क्रीज करायला जाईल गेटच्या करंटचं, तसं तुमचं टर्न ऑन होण्याचं जे काय व्होल्टेज आहे एससीआर टर्न ऑन होण्याचं ते डिक्रीज होत जाईल. असं आहे. इथं बघा, हायर द गेट करंट लोअर द फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजे आता हे दुसरा ब्रेक ओव्हर व्होल्टेजचा पॉईंट आहे. थोडक्यात असं सांगितलं, जसं जसं तुम्ही गेट करंट व्हॅल्यू इन्क्रीज करत जाल तसं तसं तुमचा गेट ओव्हर व्होल्टेज फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज आहे त्याची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. तर डिक्रीज का होणार आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गेट करंट. गेट करंटला इन्क्रीज केल्यामुळे काय होते बघा, इथे तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय केल्यामुळे
इथून इथं करंट लगेच फ्लो होणार आहे. लक्षात येते बघा. सर आवाज ब्रेक होतोय सर. काय होत आहे? सगळ्यांना ब्रेक होतोय का आवाज? हो सर. नाही सर, क्लिअर येतो. बघा बाकीच्यांना क्लिअर येत असेल, तुम्हाला जर ब्रेक होत असेल तर तुमच्या नेटवर्क मध्ये इश्यू आहे. नेटवर्कच्या ठिकाणी जावा, मग लक्षात येईल. बघा ह्या स्टेट आधीच आपलं पहिल्या स्टेटमध्ये हे फॉरवर्ड बायस मध्ये असल्यामुळे इथून इथपर्यंत आपला करंट येत होता. ह्या स्टेटमध्ये इथून इथपर्यंत येतोय. पण आता काय झाले, आपल्याला गेटला सप्लाय दिल्यामुळे हा करंट ह्याच्यामधून फ्लो होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा एससीआर आधीच ऑन होणार आहे. म्हणजे हे ब्रेक व्हायचे जे काही व्होल्टेज आहे इन्क्रीज केलेलं, त्याच्या आधीच तुमचं एससीआर ऑन होणार आहे. का तर तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय केलेला आहे. मग जसं तुम्ही गेटची व्हॅल्यू इन्क्रीज कराल गेट करंटची, तसं तुमचं ब्रेक ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार. तसं तुमची ब्रेक ओव्हर व्होल्टेजची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. आता ह्या मोड मध्ये काय आहे, आता हा जो काय मोड आता आपण बघितला, आता आपण त्याचं पुढचं अजून इन्फॉर्मेशन बघायचं आहे. इथपर्यंत जे काय बघितलंय, हायर द गेट करंट अँड लोअर हायर द गेट करंट इज फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज, हायर द गेट करंट लोअर इज द फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. असं म्हणजे हायर गेट करंटची व्हॅल्यू असेल तर तुमचा लोअर ब्रेक ओव्हर व्होल्टेज असेल. आतापर्यंत ह्या मोड मध्ये जे काय आपण बघितले, त्या मोड मध्ये काय आहे बघा, एक मिनिट. येतोय का आवाज? हो सर. हो सर. हा बघा, फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये काय आहे, जसं तुम्ही त्याची गेट करंट आता फॉरवर्ड कंडक्शन मोड मध्ये ह्या मोड मध्ये काय आहे, तर गेट सप्लाय आपण अप्लाय केलेला आहे. तो गेट सप्लाय किंवा गेट करंट अप्लाय केल्यामुळे तुमचं ब्रेक ओव्हर पॉईंट डिक्रीज झाला. म्हणजे जसं तुम्ही आयजी करंट म्हणजे गेट करंट इन्क्रीज करत जाईल तसं तुमचं ब्रेक ओव्हर पॉईंट डिक्रीज होणार आहे. हा एवढाच पॉईंट आहे ह्या सेकंड मोड मध्ये. आता ह्याच्यामधले जे काय वेगवेगळ्या अजून गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बघा, the minimum anode current is required to maintain the thyristor in on state is known as the latching current. तर लॅचिंग करंट म्हणजे काय आहे बघा, लॅचिंग करंट म्हणजे काय, मिनिमम करंट, इट इज द मिनिमम करंट. हा मिनिमम करंट आहे. कशासाठी? इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन द थायरिस्टर इन ऑन स्टेट. म्हणजे तुमचा एससीआर हा ऑन स्टेट मध्ये राहण्यासाठी मिनिमम एनोड करंटची व्हॅल्यू जी काय रिक्वायर्ड आहे त्याला तुमचा आयएल म्हणाय, आयएलच आहे ना, लॅचिंग करंट म्हणायचं. लक्षात आहे बघा, ही कन्सेप्ट महत्वाची आहे. लॅचिंग करंट म्हणजे काय आणि होल्डिंग करंट म्हणजे काय, अशा दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही नीट त्याची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितली, व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितली तुम्ही, तर बघा आयएल ची व्हॅल्यू ही इकडून जी ट्रान्झिशन स्टेट मध्ये जी काय गेलेली व्हॅल्यू आहे ती तुमची व्हॅल्यू म्हणजे तुमची आयएल व्हॅल्यू आहे. आता जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं, आता सगळे इरेज करू आपण, तुम्हाला दाखवतो कसं आहे की आपला ब्रेक ओव्हर पॉईंट होऊन इकडे आले. आता हे जे काय करंट आहे ना, हा करंट म्हणजे हा करंट इज द युअर आयएल करंट. म्हणजे टर्न ऑन टू टर्न ऑफ होत असताना जो काय मिनिमम रिक्वायर्ड करंट आहे टर्न ऑन होण्यासाठी किंवा टर्न ऑन राहण्यासाठी तुमची एससीआर, तिथून तुमचा करंट सडनली इन्क्रीज झाला. ठीक आहे, तिथून करंट तुमचा सडनली इन्क्रीज झाला. म्हणजे ह्या पॉईंटच्या खाली असेल तुमचा करंट, त्या स्टेटमध्ये तुमचा एससीआर ऑन होतोय का? नाही होत. म्हणजे इट इज द मिनिमम करंट. हा करंट जो आहे तो मिनिमम करंट आहे की तुमचं एससीआर टर्न ऑन होण्यासाठी एवढा करंट तुम्हाला रिक्वायर्ड आहे. आता बघा आयएल ची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा खाली आहे. आयएच आणि आयएल मध्ये कन्फ्युजन करू नका. आता ही जी व्हॅल्यू आहे ना इथली, ही व्हॅल्यू आहे तुमची आयएच ची व्हॅल्यू आहे. आयएच म्हणजे काय, तर होल्डिंग करंट. ही व्हॅल्यू आहे आयएच आहे. आता आयएच पण काय आहे, आयएच पण काय आहे बघा, आयएच पण ही मिनिमम रिक्वायर्ड व्हॅल्यू टू होल्ड द करंट, टू होल्ड द एससीआर इन द ऑन स्टेट. म्हणजे ऑन स्टेट मध्ये राहण्यासाठी
जो काय करंट रिक्वायर्ड आहे SCR ला, तो करंट म्हणजे IH, म्हणजे SCR तुमचा ऑन स्टेट मध्ये होल्ड राहण्यासाठी किंवा राहण्यासाठी. आता बघा दोन ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये सेम आहे. IL मध्ये पण टर्न ऑन होण्यासाठीच आहे, म्हणजे तुमची SCR ऑन मध्ये राहण्यासाठी, IH मध्ये पण ऑन मध्ये राहण्यासाठीच आहे. पण कन्सेप्ट दोन्हीसाठी वेगवेगळा क्रायटेरिया काय आहे बघा. IL जो असतो तो टर्न ऑफ टू टर्न ऑन होत असताना रिक्वायर्ड करंट आहे. लक्षात बघा, IL जो आहे तो तुमचा टर्न ऑफ सिच्युएशन मधून टर्न ऑन मध्ये कन्वर्ट होताना तो मिनिमम रिक्वायर्ड करंट आहे. जर तुमचं टर्न ऑन टू टर्न ऑफ टू टर्न ऑन होत असताना जर तुमचा IH व्हॅल्यू असेल तर तुमचा SCR टर्न ऑन राहणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आपला ब्रेकवर व्होल्टेज आहे सपोज 1 व्होल्ट आहे आणि IL काय आहे तर 1 एम्पियर आहे असं कन्सिडर. म्हणजे टर्न ऑन टू आणि IH व्हॅल्यू 1.8 एम्पियर आहे असं कन्सिडर. त्याच्यामुळे म्हणजे ज्या वेळेस तुमचं 1 व्होल्ट व्हॅल्यू होईल कशाची, त्याच्या अक्रॉस अप्लाय केलेलं व्होल्टेज 1 व्होल्ट होईल, त्यावेळी तुमचा SCR टर्न ऑफ टू टर्न ऑन ट्रान्झिट होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. लक्षात आहे. पण कधी ज्या वेळेस तुमचा एनोड करंट 1 एम्पियर पाहिजे त्यावेळेस तुमचा एनोड करंट 1 एम्पियर पाहिजे. लक्षात येते, त्यावेळेस एनोड करंट तुमचा 1 एम्पियर पाहिजे. एकदा का तो ऑन झाला का परत तुम्ही त्याचा गेट करंट आहे ना, गेट सप्लाय तो म्हणजे हे केला तर चालतो, काढून टाकला तर चालतो. पुढे बघितलं, पुढे दिलंय बघा एक्सप्लेनेशन मध्ये थोडस हे आहे समजून घेण्यासाठी. थोडस कन्फ्युज होतंय, कन्फ्युज होऊ नका, थोडस कन्फ्युजिंग पार्ट आहे याच्यामध्ये, कारण हाच मेन हेच जे आहे तेच मेन आपलं वर्किंग आहे या SCR. कारण आपण प्रत्येक ठिकाणी गेट अप्लाय करणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे ती इन दिस मोड जंक्शन हे बघितले आपण, इथपर्यंत आलो होतो आपण. काय सांगितले, हायर द गेट करंट लोअर द फॉरवर्ड ब्रेकर व्होल्टेज हे पण बघितलं होतं. The minimum anode current is required to maintain the thyristor in on state is known as the latching current. म्हणजे it is the minimum anode current is required to maintain the thyristor in on state. म्हणजे thyristor तुमचं ऑन स्टेट मध्ये मेंटेन करण्यासाठी जो रिक्वायर्ड करंट आहे, मिनिमम रिक्वायर्ड करंट, दिस इज द लॅचिंग करंट. पण हा लॅचिंग करंट मिनिमम कधी मेंटेन करण्यासाठी ऑफ स्टेट टू ऑन स्टेट. एकदा तो IL व्हॅल्यूच्या वरती त्याचा करंट गेला का तुम्ही नंतर बघा खाली डेफिनेशन दिलंय लॅचिंग करंट. लॅचिंग करंट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ एनोड करंट फॉर द SCR टू स्टेट इन कंडक्शन मोड. म्हणजे कंडक्शन मोड मध्ये किंवा ऑन स्टेट मध्ये राहण्यासाठी रिक्वायर्ड असणारा मिनिमम करंट, मिनिमम एनोड करंट इज नथिंग बट द लॅचिंग करंट. पण हा ऑन ऑफ स्टेट टू ऑन स्टेट मध्ये सांगतो बरं काही तुम्हाला. आता पुढे काय सांगितलं बघा, the gate current is no longer required to maintain the SCR in on state. म्हणजे एनोड गेट करंट जो आहे तो तुम्हाला लॉंग टर्म साठी रिक्वायर्ड नाही. एकदा तुमचा एनोड टू कॅथोड करंट IL व्हॅल्यूच्या वरती गेला, लॅचिंग करंटच्या वरती गेला का तुम्ही नंतर तुम्ही तो गेटचा सप्लाय तो डिस्कनेक्टेड करू शकता. गेट करंट तुम्ही डिस्कनेक्टेड करू शकता. त्यावेळेस तुमचा SCR हा टर्न ऑन मध्ये राहणार आहे. कधी, ज्यावेळेस तुमची ऑफ टू ऑन स्टेट जात असताना एनोड करंट लॅचिंग करंटच्या जास्त असेल तर बघा, when anode current is greater than latching current, when anode current is greater than latching current, when कधी ज्यावेळेस वी वॉन्ट टू ज्यावेळेस ऑफ स्टेट टू ऑन स्टेट मध्ये कन्वर्ट होत असताना एनोड करंटची व्हॅल्यू जर लॅचिंग करंट पेक्षा जर मोठी असेल तर तुमचा SCR टर्न ऑन होतो. त्यावेळेस तुम्हाला गेट करंटची गरज नाही. त्यावेळेस तुम्ही गेट करंट नंतर तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता. त्यानंतर म्हणजे गेट करंट फक्त ट्रिगर करायचं काम आहे. ट्रिगर काय माहिती आहे का, ट्रिगर कशासाठी देतो आपण, ट्रिगर आपण देतो नंतर डिस्कनेक्ट केली तरी चालते. एखाद्या डिव्हाइस टर्न ऑन करायसाठी फक्त आपण ट्रिगर अप्लाय करायचं असतं. परत एकदा ऑन झालं का परत आपण डिस्कनेक्ट केलं तरी तो डिव्हाइस टर्न ऑफ होत नाही. तसं ट्रिगर सारखं काम आहे. म्हणजे एकदा SCR तुमचा टर्न ऑन झाला का तुम्ही परत तो गेटचा सप्लाय तुम्ही किंवा गेटचा करंट डिस्कनेक्ट केला तरी तुमचा SCR टर्न ऑन मध्येच राहणार आहे. लक्षात येते का, इथपर्यंत समजलंय का?
हो सर. हा, आता होल्डिंग करंट काय आहे बघा. आता टर्न ऑन, टर्न ऑफ टू टर्न हॅलो ऑन. सर. हा बोला, समजले? सर थोडं फास्ट होतंय. थोडं फास्ट होते का बघा. तुम्हाला ते आधीच इथपर्यंत समजलंय का सांगा. म्हणजे ते मी जसं तुम्ही गेट करंट इन्क्रीज कराल तसं तुमचा ब्रेक ओव्हर पॉईंट डिक्रीज होतो. इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? समजलंय का? म्हणजे कुठपर्यंत विचारतो मी, लॅचिंग करंटची कन्सेप्ट यायच्या आधीपर्यंत समजलंय का सांगा मला. नाही सर. नाही समजलं का? एक काम करू, आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला ही जो काही मोड आहे इथून या मोड पासून परत स्टार्ट करू. ओके, हे थांबूया आपण. हा जो काही मोड आहे, कुठला मोड आहे आपला? वेन स्विच इज क्लोज्ड. स्विच क्लोज असतानाचा जो काही मोड आहे, स्विच ओपन असतानाचा मोड समजलाय सगळ्यांना? हो सर. हो. हा, मग आता स्विच क्लोज असतानाचा मोड आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, चालतंय का? हो सर. हो सर. हो सर.